स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या 2 तारखेला होऊ घातलेल्या आहे आणि त्याच पद्धतीने आपण जर बघतोय तर नशिराबादच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणच्या नगर परिषदेची निवडणूक पार पडेल। जसा जसा तापमानाचा पारा या ठिकाणी 6 अंशाने या ठिकाणी घसरल्यानंतर तापमानाचा पारा, थंडीचा पारा जो म्हटला येईल तो थंडीचा पारा 11.5 अंशावर या ठिकाणी जरी आला असला तर मात्र थंडी एकीकडे वाढली असली तरी राजकीय वातावरण नशिराबादमध्ये तापताना दिसून येत आहे। एकीकडे प्रचाराचा आता शेवटचा दिवस उरला असतानाच नेमक्या भाजप सेना विरुद्ध राष्ट्रवादी व इतर पक्षाचे उमेदवार रिंगणात आहे। या नशिराबादच्या संपूर्ण राजकीय घडामोडींचा इत्थंभूत आढावा घेण्यासाठी नशिराबादचे सर्व पत्रकार मंच पदाधिकारी, सर्व पत्रकार, स्थानिक पत्रकार आपल्या सोबत आहे। आपण एक एक करून त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करूया की नेमकी नशिराबादच्या निवडणुकीच्या रिंगणात कशा पद्धतीचा या ठिकाणी जोर आहे, कोणत्या पक्षाची हवा आहे, जनतेला काय अपेक्षित आहे आणि नेमकं कोणत्या पद्धतीने या ठिकाणी 2-3 तारखेला कोणत्या पक्षाचा या ठिकाणी झेंडा फडकेल। प्रथम माझ्यासोबत आहे पुण्यनगरीचे पत्रकार हरीश पाटील। दादा, काय सांगसाल, नशिराबादच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी होते, कशा पद्धतीची या ठिकाणी रणनीती सर्वच पक्षातर्फे आखण्यात येते? सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या वेळेला युतीमधनं विभक्त झाली त्यानंतर आताची जी निवडणूक पाहायला मिळते एक पत्रकार या नात्याने, तर ती निवडणूक जी आहे ती समतुल्य आहे। कारण का तर नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत बघा, दोघंही उमेदवार समतुल्य आहेत। त्याच्यामुळे येणारी निवडणूक ही 100% अटीतटीची होणार यात तीळ मात्र शंका नाही। दुसरा विषय असा आहे की जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत बघा, जसं नशिराबादचा पाणी प्रश्न, कायमस्वरूपी नागरिकांना भेडसावणारा पाणी प्रश्नावरती आजपर्यंत अनेक आश्वासनांचा पाऊस पडला, खूप मोठमोठ्या निधी त्यासाठी मंजूर झाल्याचं आपण ऐकलं असेल, पण नशिराबादकरांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागते। दुसरा प्रश्न असा आहे बस स्थानकाचा, पण या प्रश्नांवरती आम्ही जेव्हा गावात फिरतो तेव्हा सभांमध्ये असो, प्रचार रॅलीमध्ये या प्रश्नांवरती स्थानिक नेते बोलताना दिसत नाहीयेत। आताच्या मतदानावर जो जास्त प्रभाव करेल असा विषय म्हणजे वाढती असंतोषता। जे काय आहे ते बघा, अपक्षांची जी एंट्री झालेली आहे त्यामुळे जी निवडणूक आहे ती थरारक होणार यात तीळ मात्र शंका नाही। अपक्षांची एंट्री असो किंवा मग जे काही बंडखोर आहेत, ज्यांना जे निष्ठावंत होते, ज्यांना पक्षाने डावललं असेल, असे बंडखोर सुद्धा आता कामाला लागलेले आहेत। त्यामुळे जी निवडणूक आधी सोपी वाटत होती, एकतर्फी वाटत होती, ती निवडणूक एकतर्फी अजिबात होणार नाही। जी निवडणूक होणार आता सध्या ती राष्ट्रवादी विरुद्ध महायुती, ती शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय थरारक होणार यात तीळ मात्र शंका नाहीये। मात्र असं असताना हरीश भाऊ, आपण जर बघतोय तर गेले आता 2च दिवस या ठिकाणी शिल्लक आहे निवडणुकीच्या या रणसंग्रामासाठी। एकीकडे भाजप सेना युती विरुद्ध राष्ट्रवादी असंच जरी पक्ष या ठिकाणी समोरासमोर फाईट लढत होत असली तरी राष्ट्रवादीची या ठिकाणी 14 उमेदवार आणि भाजप सेना युतीचे 21 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। या दोघींची तुलना जर केली तर आता सध्या कोणत्या पक्षाची हवा आहे किंवा नागरिकांमध्ये कशा पद्धतीची चर्चा आहे, आपलं याबद्दल मत काय? बघा, कोणत्या पक्षाची हवा आहे हे आता सांगणं खूप कठीण आहे। हा एक प्रकारचा यक्ष प्रश्न असेल। कारण का तर दोन्ही पक्ष समतुल्य आहेत। मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही जेव्हा गावात फिरतो तेव्हा नागरिकांचा कल पाहता दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याने आता ते कुठल्या पक्षाची हवा आहे हे सांगणं सध्या तरी कुणालाच पॉसिबल नाहीये। हे येणारा काळच सांगेल। 3 तारखेला ज्या वेळेला निकाल येईल तेव्हाच आपल्याला कळेल की कोणत्या पक्षाची हवा होती ते। पण दोन्ही पक्ष अतिशय समतुल्य आहेत आणि जी लढत होणार ती मात्र थरारक होणार हे मात्र निश्चित। जी लढत होणार आहे ती अत्यंत थरारक होईल हे मात्र निश्चित, असंच मत या ठिकाणी पुण्यनगरीच्या पत्रकारांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र असं असतानाच थंडीचा पारा वाढतो आहे, राजकीय गणित या ठिकाणी दररोज बदलताना दिसत आहेत। आपल्यासोबत तरुण भारतचे पत्रकार सुनील महाजन आहेत। दादा, काय सांगताल याबद्दल, काय प्रतिक्रिया? स्थानिक पक्षाचे सर्व त्यांच्या कामाला लागलेले आज रोजी अपक्ष हे किंगमेकर ठरणार आहे। सुनील महाजनांचं मत आहे की अपक्ष किंगमेकर ठरेल। मात्र असं असताना इतर देखील पक्ष या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे। इतर पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो यांचा समोरासमोर कशा पद्धतीचा सामना या ठिकाणी रंगणार आहे, काय वाटतं? सुनील भावसार देशमुखचे पत्रकार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय वाटतं? सुरुवातीला राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना, भाजप हे एकत्र लढणार होते, परंतु त्यांच्यामध्ये काय झाले काय माहीत, त्यामुळं गावाचं वातावरण सुरुवातीला चांगलं होतं, पण नंतर ज्या टायमाला राष्ट्रवादी, अजित पवार गट BJP मधून अलग झाला, BJP शिवसेनेमधून, त्यावेळेस वेळेला असं वाटत होतं की ही नशिराबाद नगर परिषदेची जी पहिली निवडणूक आहे ती रंगणार आहे
आणि चव्हाण जे आहेत ते नौखे असले तरी आज ते बीजेपीच्या उमेदवाराला टक्कर देत आहेत. आणि तरीही एकंदरीत पाहता नशिराबाद हा भाजपचा बालेकिल्ला आहे असं म्हटलं जातं. त्या बालेकिल्ल्याला ह्यावेळी गणेश चव्हाण एक खिंडार पाडतात का हे आता आपल्याला 2 तारखेनंतरच समजेल. पण एकंदरीत गावाचं वातावरण पाहता दोन्ही पक्षाचे समतुल्य आहे, दोन्ही पक्षांची हवा आहे असे गावातल्या नागरिकांकडून समजतोय. आम्ही रोजच फिरत असतो बाहेर, तेव्हा असं पण वाटतं की काही ठिकाणी अपक्षही बाजी मारेल आणि त्या अपक्षांच्या याच्यावरही थोडाफार मदार आहे. पण नगराध्यक्षपदासाठी आता तरी दोन्हीही इकडे योगेश पाटील व गणेश चव्हाण यांच्यामध्येच खरी चुरस आहे. जे नगराध्यक्षासाठी जे अपक्ष उभे आहेत ते एक नाममात्र आहेत असं एकंदरीत वाटतंय. आपण बघतोय तर या ठिकाणी भाजप सेना विरुद्ध राष्ट्रवादी असा जो सामना होतोय त्यामध्ये या ठिकाणी चुरस पाहावयास मिळेल असं मत या ठिकाणी सुनील भावसार यांनी व्यक्त केलंय. स्थानिक पत्रकार देखील आहे चंदूदादा पाटील आपल्या सोबत आहेत. दादा, काय सांगाल, काय यावर तुमचं काय मत आहे नशिराबादच्या या संपूर्ण हालचालींवर? हालचालींवर म्हणायचं झाल्यास सुरुवातीला महायुती आणि राष्ट्रवादी यांची युती होऊन निवडणूक लढवली जाणार होती. परंतु त्यांची युती तुटल्यानंतर राष्ट्रवादीने त्यामध्ये चांगल्या प्रकारे आघाडी घेतली. त्यांनी उमेदवार दिला. त्यामध्ये आजच्या प्रचाराच्या बद्दल बोलायचं झाल्यास दोघं पक्षांनी चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहेत. दोघं पक्षांचे दोघं पक्ष आघाडीवर आहेत प्रचारांमध्ये. आणि भाजप नक्कीच मोठा पक्ष आहे, बालेकिल्ला आहे नशिराबादचा. परंतु त्याला वन मॅन शो याने गणेश चव्हाण हे टक्कर देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना चांगला पाठिंबा मिळतोय. तसंच बीजेपीला पिंटू शेट आहेत, त्यांना पण चांगला प्रतिसाद आहे. आणि लोकांच्या भावना आता आपल्याला त्या निवडणूक नंतरच कळणार नक्की काय. तरी मला तरी वाटतं आणि आतापर्यंत या प्रचारामध्ये दोन्ही पक्षांनी कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी न करता शांततेमध्ये प्रचार केलेला आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ आजपर्यंत झालेला नाही आणि शांततापूर्व वातावरणामध्ये हे निवडणूक होते ही आमच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. शांततापूर्ण वातावरणात ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडते असं मत या ठिकाणी चंदूदादांनी व्यक्त केले. दैनिक सकाळचे पत्रकार विश्वनाथ महाजन सर आहेत, प्राध्यापक विश्वनाथ महाजन सर, काय सांगसाल नशिराबादची नेमकी रणनीती दररोजची बदलते आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे. गेल्या 48 येत्या उद्याचा दिवस आपल्यापर्यंत शिल्लक आहे. 24 तास किंवा 48 तासाचा अवधी आपल्या या ठिकाणी प्रचाराला शिल्लक आहे. काय वाटतं, इतिहासात पहिल्यांदा जरी भाजपच्या या ठिकाणी बालेकिल्ला असता तर इतिहासात पहिल्यांदा नेमकी जनता कौल कोणाला देणार आणि झेंडा कोणाचा फडकणार, काय प्रतिक्रिया असणार आहे? आपण बघू शकतो की महाराष्ट्र राज्यामध्ये युतीचं सरकार आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा युतीला जागा भरपूर मिळाल्या आहेत आणि पहिल्यांदाच नशिराबाद नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. यामध्ये सर्वप्रथम असं वाटत होतं की एकतर्फी निवडणूक होईल, कारण भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र असताना, युती असताना या ठिकाणी युतीचीच रचना झाली. पण काही अशा गोष्टी घडत गेल्या की त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगळी चूल मांडली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला चुरस निर्माण झालेली आहे. जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जातो होता आणि आहे. पण मात्र या ठिकाणी गणेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटातर्फे निवडणूक लढत असल्यामुळे भाजपासाठी या ठिकाणी निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी प्रतिष्ठिती होत आहे. कारण या ठिकाणी जनमानस कौल जर बघितला तर या ठिकाणी असं सांगू शकत नाही आता की जे 8 दिवसापूर्वी चित्र होतं की बाबा युतीचा झेंडा फडकेल आणि एक आपल्या युतीचा नगराध्यक्ष राहील. मात्र या ठिकाणी आता असा प्रश्न आलाय, जनमानस आता असा आहे की या ठिकाणी टक्कर ही काठीची टक्कर असं म्हटलं जात आहे. की कोण निवडून येईल असं सांगता येत नाही आणि जरी उमेदवार निवडून जरी आला तरी त्याच्यामध्ये मताधिक्य कदाचित कमी असेल. कमी मताधिक्यानं या ठिकाणी विजय होणार आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने 14 उमेदवार आणि भाजप सेना युतीच्या माध्यमातून या ठिकाणी 21 उमेदवार नशिराबादच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. या 6 उमेदवारांमध्ये जर आपण विचार केला तर 6 प्रभागामध्ये राष्ट्रवादीचा या ठिकाणी एकही उमेदवार नाहीये. मात्र अशा ठिकाणी कुठेतरी भाजप सेना युतीला या ठिकाणी कौल मिळेल का? त्या ठिकाणची जनता, ज्या ठिकाणचे त्यांचे नगरसेवक आहे त्यांना नगराध्यक्ष पदासाठी लीड मिळू शकते का? असं काय चित्र येणार या 6 प्रभागांमधलं?
आपण जर बघितलं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 13 उमेदवार दिलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गटाने 20 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असे जरी उमेदवार दिले असले तरी प्रत्येक प्रभागामध्ये विकासाचा मुद्दा हा महत्वाचा आहे आणि त्या विकासाच्या जोरावरती कोण किती सीट निवडून येईल हे अजून तरी सांगता येत नाही. कारण कसं असतं, ही स्थानिक निवडणूक असल्या कारणाने या ठिकाणी जातीय समीकरणं सुद्धा बघितली जातात आणि जातीय समीकरणांवरती या ठिकाणी ही निवडणूक होऊ शकते. म्हणून आपण 13 उमेदवार आणि 20 उमेदवार असं न म्हणता या ठिकाणी जे नगरसेवक पदासाठी आहेत ते त्यांचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांचा अजून प्रभागातील कामगिरी असेल, समाजसेवा असेल, या सगळ्या गोष्टींवरती आणि या प्रभागांमध्ये असलेल्या समस्या ज्या आजपर्यंत स्थानिक पातळीवरती सोडवल्या गेल्या असतील हे मुद्दे या ठिकाणी चर्चेले जाऊ शकतात. या मुद्द्यांवरती या ठिकाणी निवडणूक होऊ शकते आणि ते उमेदवार विजयी होऊ शकतात. पण असं ठोस सांगू शकत नाही आपण की कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील. तर ह्या होत्या नशिराबाद परिसरातील पत्रकारांच्या प्रतिक्रिया की स्थानिक मुद्दा असो किंवा जातीय समीकरण असो यावर येणाऱ्या 3 तारखेचा निकाल नक्कीच या ठिकाणी लागेल. आणि इतिहासात पहिल्यांदा भाजपचा जरी हा बालेकिल्ला असला तरी इतिहासात पहिल्यांदा नशिराबादच्या नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. मात्र दिवसेंदिवस ज्या पद्धतीने या ठिकाणच्या राजकीय घडामोडी बदलत आहेत त्याच पद्धतीने न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळीची अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळेल. त्यामुळे पाहत राहा नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.